मी सध्या नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात आहे आणि गंगापूर धरणामधलं सध्याचं दृश्य हे निश्चितपणे नाशिककरांसाठी दिलासादायक असं म्हणावं लागेल। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस अजिबात नाही आहे, मात्र जी काही पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांमधला पाणीसाठा जो आहे तो सातत्यानं वाढतो आहे। गंगापूर धरणात सद्यस्थितीला 50%पेक्षा जास्त पाणी जे आहे ते या ठिकाणी उपलब्ध आहे। एकूणच गंगापूर धरण समूहांचा जर विचार केला तर 40%पर्यंत सरासरी गंगापूर धरण समूहातल्या धरणांमध्ये देखील पाण्याचा साठा वाढलेला आहे। दुर्दैवानं जिल्ह्यातल्या 6 धरणांमध्ये मात्र अद्यापही पाणी वाढलेलं नाही आहे। या 6 धरणांना पाण्याची पावसाची प्रतीक्षाच आहे। त्यापैकी जवळपास 2 धरणं अशी आहेत की ज्यांच्यामध्ये आत्ता सध्या 0% पाणीसाठा आहे। त्यामुळे पावसाची संततधार जरी सुरू असली आणि थोड्या थोड्या प्रमाणात का होईना पण जिल्ह्यातल्या धरणांमध्ये पाणीसाठा वाढत जरी असला तरी नाशिककरांना आता मुसळधार पावसाची अपेक्षा आहे। कारण वर्षभराचं जर पाण्याचं नियोजन पावसानं करायचं असेल तर निश्चितपणे एका मुसळधार पावसाची, जोरदार पावसाची, खास करून कॅचमेंट एरियामध्ये आता नाशिककरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।